एक तीर से दो निशाण ही म्हण आजपर्यंत ऐकली होती, पण ती आज वास्तवात उतरवली मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी। आज अंतरवली सराटी येथे राज्यातील मराठा बांधवांची बैठक पार पडली। या बैठकीत अनेक निर्णय झाले, त्यातला महत्त्वाचा म्हणजे ज्याकडे सर्वच राजकीय पक्षासहित महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं ते म्हणजे उमेदवार उभे करायचे का पाडायचे। आज जरांगे पाटलांनी यावर शिक्कामोर्तब केलंय आणि शेवटी जरांगे पाटील उभे करणार का पाडणार या चर्चेला पूर्णविराम मिळालाय। नमस्कार, मी रामेश्वर जामगे आणि तुम्ही पाहत आहात विषय चर्चेतला। मराठा समाजाचं आंदोलन गेली 1 वर्ष झालं महाराष्ट्रात चालू आहे। या आंदोलनाने महाराष्ट्रातील राजकीय पक्षांची गणितं आणि समीकरणं पार बिघडून टाकलीत। सत्तेत असलेल्या भाजप आणि महायुतीला याचा लोकसभेला फटका बसला, पण आता विधानसभेला कसं होणार हा प्रश्न सगळ्यांनाच होता। लोकसभेला अप्रत्यक्षरित्या जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा फायदा महाविकास आघाडीला झाला होता। त्यामुळे विरोधकांकडून टीका केली जात होती की जरांगे पाटील यांना शरद पवार यांचा पाठिंबा आहे। त्यानंतर जर जरांगे पाटलाने उमेदवार उभे केले तर याचा भाजपला फायदा होईल आणि जर उभे नाही केले तर महाविकास आघाडीला फायदा होईल, असं दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना वाटत होतं। त्यामुळे याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलं होतं। यातच आज जरांगे पाटलांनी निर्णय देऊन एक तीर से दो निशाण म्हणतात त्या पद्धतीचं काम केलं आहे। त्यामुळे राजकीय पक्षांची नेमकी कोणकोणती गणितं बिघडली ते आपण पाहूया। लोकसभेला महाविकास आघाडीने महाराष्ट्रामध्ये बाजी मारली, त्याचं कारणही तसंच होतं, कारण मनोज जरांगे पाटील यांनी पाडा असा आदेश दिला होता आणि तो अप्रत्यक्षरित्या भारतीय जनता पार्टीच्या विरोधात होता आणि मराठा समाजाने एक गट्टा मतदान हे महाविकास आघाडीच्या बाजूने करून भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रामध्ये पराभव स्वीकारावा लागला। तीच आशा महाविकास आघाडीला होती। विधानसभेलाही जर जरांगे पाटलांनी पाडा अशी भूमिका घेतली तर महाविकास आघाडीच्या नेत्यांना विश्वास होता की महाराष्ट्रात एक हाती सत्ता ही महाविकास आघाडीची येईल। जरांगे पाटलांच्या विधानाचा अप्रत्यक्षरित्या फायदा महाविकास आघाडीला झाल्यामुळे सत्तेतील लोक जरांगे पाटलांवर टीका करत होते की जरांगे पाटील हे शरद पवारांचे माणूस आहेत। तर दुसरी बाजू पाहायला गेलं तर महायुतीमधील लोकांना वाटत होतं की जरांगे पाटलांनी जर वेळेस उमेदवार उभे केले तर त्याचा फायदा हा महायुतीला होईल, कारण भारतीय जनता पार्टीचं साधं गणित होतं। भाजपच्या अनेक नेत्यांनी अनेक वेळा विधान केले की आमचा DNA हा ओबीसी आहे, त्यामुळे भाजपचा मतदार हा ओबीसी आहे हे त्यांनी स्पष्ट केलं होतं। जर जरांगे पाटलांनी उमेदवार उभे केले तर भाजपचे सरळ साधं गणित होतं की ओबीसी मतदार हे आपल्याकडे ओढले जातील आणि मराठा मतदारांमध्ये फूट पडेल आणि यामध्ये आपला विजय होईल। पण या दोन्ही महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांचीही गणितं, या दोघांचीही समीकरणं मनोज जरांगे पाटील यांनी बिघडवलेली दिसत आहेत। आता पाहूयात जरांगे पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये काय म्हटले आणि जरांगेंनी कशा पद्धतीत महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांचाही गेम केलाय। जरांगे यांचा पहिला मुद्दा होता लढायचं की पाडायचं, कारण यावरच महाराष्ट्रातल्या प्रस्थापित पक्षांचं भविष्य ठरलेलं होतं। जर जरांगेंनी उभे केले तर महायुतीचा फायदा आणि पाडायची भूमिका घेतली तर महाविकास आघाडीचा फायदा, हेच समीकरण सामान्य मतदार आणि नेत्यांच्या मनात रुजलं होतं। पण जरांगेंनी यातच आपली बुद्धी कौशल्य दाखवलं आणि जिथे निवडून येतील याची शाश्वती आहे तिथं लढायचं आणि जिथं येऊ शकत नाहीत तिथं आपल्या विचारांचा जो उमेदवार असेल त्याच्याकडून 500 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर लिहून घेऊन त्याला पाठिंबा द्यायचा आणि राखीव जागांवर आपल्या विचारांशी सहमत असेल त्याला पाठिंबा द्यायचा। हा मधला मार्ग निवडून महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांचाही डाव जरांगेंनी हाणून पाडला। जरांगेंची दुसरी खेळी विचार करण्यासारखी आहे, कारण साधारणतः उमेदवाराने उमेदवारी घोषित झाल्यानंतर अर्ज दाखल करायचा असतो, पण इथं मात्र उलट होताना दिसते। कारण जरांगेंनी जेवढे इच्छुक आहेत तेवढ्यांना आपल्या मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करायला सांगितले। उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर जरांगे मतदारसंघाचा अभ्यास करतील आणि मग उमेदवार कोण हे ठरवतील। ज्या मतदारसंघात जरांगेंनी ज्या उमेदवाराचं नाव घोषित केलंय त्या उमेदवाराला सोडून इतर सर्व उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा। आता तुम्हाला वाटत असेल यात लॉजिक काय, तर याचा विषय असा असू शकतो की जरांगेकडे अनेक पक्षांच्या नेत्यांनी आपल्या उमेदवारीचा प्रस्ताव दाखल केला होता।
यात असे अनेक लोक होते की ज्यांनी पक्षाकडेही प्रस्ताव दाखल केला आणि पक्षात आपली डाळ शिजणार नाही हे लक्षात येताच जरांगेंकडेही आपला हात मारून पाहिला. असे लोक आपोआप यातून बाहेर पडतील, कारण यांनी पक्षासोबत गद्दारी करून अपक्ष अर्ज दाखल केला तर पक्ष यांना बाहेर काढेल आणि जर पक्षाने बाहेर काढलं तर जरांगेंनी उमेदवारी दुसऱ्याला दिली किंवा त्या मतदारसंघात उमेदवार द्यायचा नाही ठरवलं तर हातचं गेलं आणि पदरचंही गेलं, हाती राहिलं धुपटणं म्हणतात त्या पद्धतीनं यांची गोची होऊ शकते. त्यामुळे जरांगेंचा हा डाव परफेक्ट बसला आणि जे समाजाशी एकनिष्ठ आहेत तेच लोक यात शिल्लक राहतील. पुढचा डाव असा आहे की जरांगेंनी अजूनही कोणत्या मतदारसंघात कोण उमेदवार द्यायचा आणि कोणत्या मतदारसंघात उमेदवार द्यायचा नाही हे स्पष्ट केलं नाही. यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीची डोकेदुखी अजूनही तशीच आहे, कारण जरांगे पाटलांचा उमेदवार या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे त्या उमेदवाराच्या प्रमाणात त्या मतदारसंघात मराठा आणि मुस्लिम मतदार वळवणारा उमेदवार उभे करणं दोन्ही आघाड्यांना गरजेचं आहे. पण जरांगेंनी वेगळाच डाव टाकलाय, तो म्हणजे सर्वांना उमेदवारी अर्ज भरण्याचे आदेश दिलेत. जेव्हा हे पक्ष आपले उमेदवारी जाहीर करतील त्यानंतर जरांगे पाटील आपला उमेदवार कोण हे निश्चित करतील. हे खेळी जरांगे पाटलांची निवडणुकीत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शेवटी जरांगे पाटलांविषयी जो संभ्रम होता की ते काय निर्णय घेतील ही गोष्ट आता स्पष्ट झाली आहे. जरांगेंनी स्पष्ट केलंय की निवडणूक रिंगणात उतरायचं, जिथं शक्य होईल तिथं निवडून यायचं आणि जिथं नाही तिथं पाडायचं. यासोबतच त्यांनी समाजाला आव्हान केलंय की माझ्या समाजाचा लढा या राजकारणात संपला नाही पाहिजे. मला मनातून राजकारणात उतरायला आवडत नाही, पण आता नाईलाज झाला म्हणून उतरावं लागते. आता ताकदीने मैदानात उतरा, जिथं उभं केले तिथले ताकदीने निवडून आणा, जिथं पाडायचे तिथं सपासप पाडा. याचे महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळे पडसाद उमटणारे आहेत. ही विधानसभा निवडणूक महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं? जरांगे पाटील तुमच्या मतदारसंघात कोणाला उमेदवारी देतील, कोणत्या मतदारसंघात पाडण्याची भूमिका घेतील हे आम्हाला कमेंट करून सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी विषय चर्चेतला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.